नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि विशेष म्हणजे मुंबईचं पेपरात राहिलेलं जे काही नियोजन आहे आणि ज्यांचा पेपर राहिलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी पेपरचं नियोजन कसं करावं, काय करावं त्याबाबत आज आपण थोडंसं हितगुज साधणार आहोत. कारण पाहत आहोत आपण गेल्या 4 महिन्यापासून मुंबईचा पेपर रखडलेला आहे आणि आत्ताच गेल्या 2 दिवसात पेपरची फायनल तारीख जवळपास डिक्लेअर होत आहे आणि याच महिन्यात डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच 22 तारखेला मुंबईचा जिल्हा पोलीसचा पेपर फायनल होणार आहे. तर मित्रांनो, आता आपण गेल्या 1 महिन्यामध्ये वेगवेगळे सण उत्सव आले. त्यामध्ये दीपावलीचा का सर्वच आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशामध्ये साजरा केला जाणारा सण जो आहे तो सगळीकडे साजरा करतात आणि त्याच सणाच्या अनुषंगानं कोणाच्या घरी नातेवाईक आले की बहीण भाऊ वगैरे त्यामध्ये आपला अभ्यासापासून थोडंसं लक्ष विचलित झालेलं असू शकतं आणि त्यामुळं आपण अभ्यासापासून जरा दूर फेकले गेलो होतो. त्यानंतर लगेच दीपावली होते का नाही तर विधानसभेच्या निवडणुका आपल्या डोळ्यासमोर आलेल्या असतात. त्या निवडणुकीमध्ये कोणाच्या म्हणजे जवळचे उमेदवार उभे असतील, कोणाच्या लांबचे जरी असले तरी पण त्यांच्याविषयी त्यांना आपुलकी असणारे उमेदवार उभे असतील. त्यामुळं त्याच्या प्रचार प्रसार वगैरे या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आतापर्यंत बहुतांश विद्यार्थ्यांनी वेळ वायाला घालवलेला आहे. परंतु मित्रांनो, पोलीस भरती एक असा तुमच्या जीवनातला टर्निंग पॉईंट आहे की जेणेकरून तिथं आपल्याला आपल्या जीवनाला कलाटणी मिळत असते. कारण का की आपण गेल्या 2 वर्षापासून 3 वर्षापासून अथक परिश्रम केलेला आहे आणि या अथक परिश्रमामध्ये तुम्ही सक्सेसफुल झालेला आहात. परंतु एक आणखी तुमचा टप्पा बाकी आहे आणि तो टप्पा म्हणजे लेखी परीक्षेचा. तर बहुतांश विद्यार्थ्यांनी मुंबईसारख्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं फिजिकल प्रदर्शन केलेलं आहे. चांगल्यात चांगले मार्क्स घेतलेले आहे. तिथं त्या मार्क्सचा त्यांना नक्कीच फायनल मेरिटमध्ये फायदा होणार आहे. तर मित्रांनो, मला इथंच सांगायचं आहे की आता राहिलेले हे 20 दिवसाचं जर तुम्ही नियोजन हे काटेकोरपणे केलं आणि चांगल्यात चांगल्या पद्धतीनं जर तुम्ही स्वतःसाठी वेळ दिला तर नक्कीच तुम्ही येणाऱ्या ह्या पोलीस भरतीमध्ये वर्दी घातल्याशिवाय राहणार नाही आणि वर्दीसाठी तुम्ही भरपूर काही केलेलं आहे. परंतु थोडंसं जरा मनावर घेऊन जर चांगल्या पद्धतीनं आणखी तुम्ही जर वेळ दिला तर आणखी तुमच्यामध्ये सुधारणा होईल आणि या अशाच वेगवेगळ्या टॉपिकवर चर्चा करण्यासाठी किंवा या विषयावर आपल्याकडं एक तज्ज्ञ म्हणून आलेले आहे आणि हे पहा त्यांचं आत्तापर्यंत सामान्य ज्ञानमध्ये त्यांनी स्वतःला खूप असं वाहून घेतलेलं आहे की जेणेकरून इतिहास असेल, भूगोल असेल, विज्ञान असेल किंवा राज्यघटना वगैरे असेल यामध्ये त्यांनी 1, 2, 3 स्वतःचे पुस्तकं पण लिहिलेले आहे. हे एक खूप छान प्रकारचे लेखक पण आहे. आपण पाहू शकता जेणेकरून तुम्ही आत्ता झालेल्या ज्या 100-102 पेपर झालेले आहेत त्या पेपरमध्ये जर त्या सरांचं तुम्ही पुस्तक पाहिलं तर तुम्हाला नक्कीच कळून चुकेल की हे पुस्तक आपल्या खूप कामाचं आहे. आणि असेच एक महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असे लेखक प्राध्यापक सतीश शिंदे सर आपल्यासमोर हजर आहेत आणि आपल्या या महाराष्ट्रातील पोलीस भरतीच्या युवकांना व युवतींना ते आज काही मार्गदर्शनपर 2 शब्द पण सांगणार आहेत. कारण का की मी प्रथमतः शिंदे सरांना एक विचारलं की शिंदे सर, येणाऱ्या या 20 दिवसात जो काही परीक्षा घातलेल्या आहेत त्या
म्हणजे संभाव्य तारीख आहे. आणखी कुठलाही एक शासनाचा त्याला दुजोरा आलेला नाही. परंतु 22 तारखेला पेपर होणार आणि पुढचा पेपर हा ड्रायव्हरचा 29 तारखेला होणार. असं अशा काहीतरी सोशल मीडियावर बातम्या फिरत आहे. जर ही 22 तारीख ही नक्कीच खरी ठरली किंवा हा दिवस जर खरा ठरला, तर हे जे आज पोलीस भरती करणारे युवक आणि युवती आहेत, त्यांचं जे वर्दी घालण्याचं स्वप्न आहे, तर ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी राहिलेले या वेळेचं किंवा ही जे 20 दिवस त्यांना भेटलेले आहे, त्या 20 दिवसाचं त्यांनी कसं नियोजन करायला पाहिजे? प्रथमतः ज्ञानदीप अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. आणि हे जे काही पुढचे 20-21 दिवस आहेत, जवळपास महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे कारागृह जर सोडलं, तर जवळपास सर्व पेपर कंप्लीट झालेले आहेत आणि एक 3-4 महिन्याचा कालावधी लोटून गेलेला आहे या सगळ्या गोष्टींना. आणि मुलांमध्ये काय झालेली आहे, तर शिथिलता आलेली आहे, की आपला पेपर आज होतो, कधी होतो, तारीख मागं-पुढे होत जात आहेत आणि किती दिवस लांबेल हे काही सांगता येत नाही. त्यामुळे एक मुलांमध्ये एक अशी पठारावस्था आलेली आहे आणि त्याचा परिणाम असा होत आहे, की मुलांच्या अभ्यासावरती परिणाम होत आहे. पण मला असं वाटतं, की आता जे काही पुढचे तारीख आता संभाव्य येत आहेत, की 22 डिसेंबर ही सर्वसाधारण तारीख असेल जिल्हा पोलीसची किंवा चालकचा 2 पैकी कुठलातरी एक पेपर त्या कालावधीत होईल, असं एक चर्चा सुरू आहे. मग या कालावधीमध्ये राहिलेल्या या 20 दिवसांमध्ये मुलांनी नेमकं काय केलं पाहिजे, काय नाही या संदर्भामध्ये. तर पहिली गोष्ट हे लक्षात घेतलं पाहिजे, की मागच्या वर्षीचे जे काही मुंबईचे पेपर झालेले होते, मग ते चालकचे असतील किंवा तुमचे जिल्हा पोलीसचे असतील. या पेपरचं थोडंसं परत एकदा विश्लेषण केलं पाहिजे किंवा ते ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. विश्लेषण म्हणण्यापेक्षा ॲनालिसिस करणं खूप गरजेचं आहे, की मुंबईचा पेपर कसा असेल, जी-एस किती असेल, मराठी किती असेल, गणित बुद्धिमत्ता काय पॅटर्न असेल. सगळं मला एक म्हणायचं की मुंबईचा पेपर हा महाराष्ट्रातल्या सर्व पेपरपेक्षा काहीतरी समथिंग डिफरंट असतो. मागच्या वर्षीही तेच झालं आणि यावर्षीही तेच होण्याची शक्यता आहे. तर मग नेमकं या कालावधीत काय केलं पाहिजे? आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मुलांनी, की पेपर कसाही असो, जो संपूर्ण महाराष्ट्रातील किंवा जे मुंबईला पेपर देण्यासाठी मुलं आहेत, त्यांची जी स्थिती असणार आहे, तीच आपली पण स्थिती असणार आहे. पण त्या स्थितीमध्ये जो स्वतःला सांभाळून घेतो आणि सावरतो, तो तिथे यशस्वी होतो. त्यामुळे पेपर अवघड आहे की सोपा आहे, ही गोष्ट महत्त्वाची नाही. तर आता या पुढच्या 20 दिवसात आपल्याला काय करायचं नेमकं? तर या 20 दिवसामध्ये करत असताना काय केलं पाहिजे, की आपलं एक शेड्यूल फिक्स असलं पाहिजे. आणि ते शेड्यूल फिक्स ठेवून आपण अभ्यास केला पाहिजे. बऱ्याच वेळेस विद्यार्थी काय करतात अभ्यास करत असताना, की एक विषय घेतात आणि तो विषय घेऊन सलग 2-3 दिवस वाचत जातात. तर मला असं वाटतं, की बाबा या कालावधीमध्ये तुमचं जवळपास झालेलं आहे अभ्यासक्रम. आता रिव्हिजन करायचं. मग रिव्हिजन करत असताना काय करा, की दिवसाचं तुम्ही एक सर्वसाधारण 4 भागामध्ये डिव्हायडेशन करा. कारण का आता मैदान वगैरे हा भाग नाहीये तुमच्याकडे. पूर्ण वेळ अभ्यास आणि अभ्यास हा एकच भाग आहे. तर मग तुम्ही पहिलं शेड्यूल जे आहे ते तुम्ही तुमच्या विषयानुसार लावा, की बाबा तुम्हाला जर वाटलं, की आपण पहिल्यांदा जी-एसचा अभ्यास करूयात. तर पहिल्या 3 तासामध्ये तुम्ही जी-एसचा अभ्यास करा. नंतर एखाद्या तासाचा गॅप घ्या. त्याच्यानंतर पुढचे 2-3 तास हे सलग तुम्ही मराठी व्याकरणाकडे लक्ष द्या. सोबतच पुढचे एखाद्या तासाचा गॅप देऊन किंवा एक 15-20 मिनिटाचा गॅप देऊन परत तुम्ही 3 तासात कशावर फोकस द्या, गणित आणि बुद्धिमत्ता याच्यावरती फोकस द्या. सर्वसाधारण कमीत कमी या कालावधीत मुलांनी एक 10 ते 12 तास तरी अभ्यास झाला पाहिजे आणि तो प्रॉपरली झाला पाहिजे. असं नाही की मी 3 तास गणित घेतलं, 3 तास जी-एस घेतलं, तर अशानं ते पॉसिबल होणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट जे वाचन केलेलं आहे ना तुम्ही, त्याच्यावर शेवटचे जे काही 2-3 तास तुमच्याकडे असतात, त्याच्यामध्ये दिवसभरात मी गणितातले कुठले टॉपिक केले, मग त्याच्यातले काय घटक जमत आहेत, जमत नाहीत किंवा जी-एसमध्ये काय वाचलं, ते वाचलेलं किती लक्षात आहे. त्याचं चिंतन आणि मनन होणं हे पण तेवढंच महत्त्वाचं असलेलं आपल्याला सांगता येतं. बरोबर आहे सर. तर मला काय म्हणायचंय, तुम्ही जे सांगताय त्या पद्धतीनं जर मुलांनी वेळ दिला आणि म्हणजे ह्याच्याकडं जर पाहितलं, की पूर्ण आपल्या 24 तासाच्या वेळेचं योग्य नियोजन जर केलं, तर ह्यांच्याकडं राहिलेल्या वेळात सुद्धा त्यांना भरपूर काही चांगल्या पद्धतीनं ते पेपरला, परीक्षेला सामोरे जाऊ शकतात. आणि सर मला काय म्हणायचं की ह्यांच्यामध्ये तुम्ही आत्ताच बोललात, की थोडी मरगळ आली होती. तर सर जे ध्येयवेडे विद्यार्थी असतात का, यांनी कोणाच्या तरी कुठल्यातरी एखाद्या मोटिव्हेशनची किंवा ह्याची त्यांना गरजच नसायला पाहिजे. कारण का मला तरी एक असं सांगावंसं वाटतं, की
जर तुम्हाला काहीतरी स्वतःसाठी करायचंय तर त्यासाठी राहिलेला वेळ हा तुम्हाला अमूल्य असा वेळ आहे आहेच. आणि त्यासाठी तुम्ही पाहिजे तेवढं पूर्ण स्वतःला झोपून देऊ. म्हणजे स्वयंप्रेरणेने कामाला लागलं तर कुठलीही गोष्ट 100% यशस्वी होते. होते. तर मला एकच सांगायचंय की जर जर तुम्ही आता स्वतःसाठी काम केलं, तर आयुष्यभर तुम्हाला कोणाची चाकरी करायची गरज नाही. गरज नाही पडणार. आणि बरोबर. जर आता तुम्ही फक्त दिखावा केला, हो. जर आता तुम्ही दिखावा केला, तर आयुष्यभर कोणाच्या तरी हाताखाली तुम्हाला नोकर म्हणून काम करो. मी बऱ्याच वेळेस विनोदानं मुलांना म्हणत असतो सर, की "बाळ तू अभ्यास करतो, की अभ्यास केल्याचा आभास करतो?" जे विद्यार्थी अभ्यासाचा आभास दाखवतात, की आम्ही करत आहोत, हे दाखवतात, तर ते स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता असते. त्यामुळं आता या कालावधीमध्ये मुलांनी काय केलं पाहिजे नेमकं? किंवा बऱ्याच वेळेस मला मुलांचे फोन येतात, "सर आम्ही पेपर सोडवावेत का?" तर मी मुलांना एक सांगत असतो, की "बाबा तू पेपर सोडवणं मस्ट आहे. पण पेपर तू सोडव, टाईम लावून व्यवस्थितपणे सोडवणं गरजेचं आहे." पोलीस भरतीचे 90% विद्यार्थी काय करतात, की पेपर फक्त वाचून काढतात. वाचून काढल्यानं काय होतं, की मला हा प्रश्न जमतो, ही तुमची एक सायकॉलॉजी तयार होते. पण खरंच त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येतं का नाही, हे पाहण्यासाठी काय करावं लागेल? तर वेळ लावा. 1-1.5 तास, जो काही तुमचे 90 मिनिटे आहेत पेपरसाठीचा वेळ. आणि त्या 90 मिनिटामध्ये तुम्ही पेपर ॲक्चुअल सोडवा. जसं फायनल एक्झाममध्ये आपण पेपर सोडवतो त्या पद्धतीनं. आणि तो पेपर झाल्याच्या नंतर दुसरी एक सायकॉलॉजी मुलांची, की पेपर झाला, मार्क तपासणे, मार्क पाहणे. मार्क पाहिल्यानंतर ते काय करतात, की आपले एवढेच मार्क आले. किती आले? 70-80 आले किंवा 80 आले. मग आपले 20 मार्क कमी आहेत. मग पुन्हा काय करतात ते पेपर बाजूला ठेवून देतात आणि घेतात एक बुक्स आणि पहिल्यापासून वाचायला सुरुवात करतात. अशानं मुलांची मार्क वाढणार नाहीत. त्या शेवटच्या टप्प्यात 20 दिवसात जर तुम्हाला तुमच्या मार्कांमध्ये 5 मार्काची, 10 मार्काची जर भर टाकायची असेल, तर काय करावं लागेल तिथं, की पेपर झाल्याच्या नंतर त्या पेपरचं ॲनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. गणिताचे आलेले प्रश्न किती आहेत? त्या गणितामध्ये माझे चुकलेले किती आहेत? बरोबर किती आहेत? मग ते चुकलेल्या प्रश्नांची यादी करा. ते टॉपिक आपण कव्हर केलेत की नाहीत? जर केलेले आहेत आणि तरी देखील प्रश्न आपले चुकत आहेत, तर त्याची तुम्हाला कुठेतरी काय करणं गरजेचं आहे? प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आपली प्रॅक्टिस कुठेतरी कमी पडत आहे. जी-एसच्या बाबतीत तर मला एक सांगायचं मुलांना, की मुलांनो जी-एसचा जो आवाका आहे तो प्रचंड आहे. आणि तो प्रचंड आवाका असताना देखील आपल्याला जर स्कोर करायचा असेल, माझं तर एक आजपर्यंतचा अनुमान आहे, की पोलीस भरतीच्या मुलांना मराठीमध्ये मार्क कमी येत नाहीत, गणितात पण मार्क कमी येत नाहीत, बुद्धिमत्तेत पण मार्क कमी येत नाहीत. पण त्यांचा स्कोर कुठं डाऊन होतो? तर जी-एसमध्ये डाऊन होतो. कारण का आवाका प्रचंड आहे. काय वाचावं, काय नाही हे मुलांना लक्षात येत नाही. त्यामुळं पेपर हे तुम्हाला खूप मदत करणार आहेत. जे पेपर सोडवताय ना, ते खूप मदत करतायत. कारण काय? आता तुम्ही इतिहासचा एखादा टॉपिक इतिहासचे 5 प्रश्न आहेत आणि त्या 5 प्रश्नांवर समजा तुम्हाला क्रांतिकारक चळवळीवरचा प्रश्न चुकलेला आहे. तर तुम्ही काय करा, की क्रांतिकारकांच्या ज्या चळवळी आहेत, मग प्रामुख्याने मग ते आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडकेपासून ते अगदी मी तर म्हणेल, की आझाद हिंद सेनेचं जे काही कार्य आहे, ते क्रांतिकारी आहे. कारण का क्रांतिकारी म्हणजे काय, की ज्यांनी शस्त्राच्या आधारे इंग्रजांच्या विरोधात लढा दिला, ते सगळे क्रांतिकारक. आणि मग तुम्ही ह्या सगळ्या क्रांतिकारक चळवळी व्यवस्थितपणे अभ्यासा. फडकेंवर चुकलं असेल, तर फडकेंवरचा प्रश्न जर तुम्ही व्यवस्थितपणे कव्हर केला, तर तो पुढे चुकणार नाही. मुलं काय करतात पेपर सोडवत असताना, पेपर सोडवतात आणि ज्या चुका आहेत ना, त्या तशाच ठेवतात. चुका कमी करण्याचा प्रयत्न करत नाहीत. तर असं वाटतं, की मुलांनी चुका जर कमी करण्याचा प्रयत्न केला, तर निश्चितच त्यांच्या मार्कांमध्ये ग्रोथ होते. आणि बऱ्याच वेळेस आपण असं पाहतो, की मुलांच्या 2 ते 4 मार्कांमध्ये जरी ग्रोथ झाली, तरी ते 4 मार्क हे रिझल्ट देणारे असतात. आणि हेच शेवटच्या टप्प्यात करणं गरजेचं आहे मुलांनी. तुम्ही अगदी बरोबर सांगितलं सर. कारण का पेपर झाल्यानंतर त्या पेपरचं विवेचन करणं गरजेचं आहे. कारण का याची विभागणी करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ त्यामध्ये गणिताचे प्रश्न किती चुकले, तर ते गणिताचे चुकलेले प्रश्न मग कुठल्या प्रकरणावर जाते? मग ते प्रकरण आपल्याला चांगलं जमतं का? जर जमत नसेल तर त्या प्रकरणावर म्हणजे पुन्हा त्या टाईपचे अनेक उदाहरणं सोडवून ते प्रकरण पेट करणं गरजेचं आहे. आणि तसं जर केलं तर निश्चितच ह्याच्यामध्ये तो चांगल्या पद्धतीनं स्कोअरचं बघ नक्कीच त्याच्या स्वप्नापर्यंत जाऊ शकतो आणि त्याच्या आई-वडिलाचं आणि त्याचंही स्वप्न हे पूर्ण बनू शकतं. तर सर तुम्ही वेळेचं नियोजन पण सांगितलं.
पेपर सोडवणं खूप आवश्यक आहे, हे पण म्हणजे सांगितलं. तर सर मला काय म्हणायचं आहे, की ज्यावेळेस मुलांचा अभ्यास झालेला असतो आणि पूर्ण म्हणजे जवळपास अभ्यास तर पूर्ण कधीच कधीच होत नाही. हां. तर असो, एक शेवटच्या टप्प्यावर आलेले असतात, की आता मला थोडं बऱ्यापैकी जमतंय. त्याच वेळेस काही विद्यार्थी असे गोंधळल्यासारखे वाटतं आणि तिथंच काही कन्फ्युजनमध्ये खाली येणारे प्रश्न पण चुकून बसतात. हो. मग अशा वेळेस विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे, की पहिल्यांदा मुलांनी स्वतःला स्टेबल ठेवणं गरजेचं आहे. कारण मार्केटमध्ये सध्या सोशल मीडिया आणि सोशल प्लॅटफॉर्म एवढा वेगानं पुढे आलेला आहे, की प्रत्येकजण आपली एक वेगळी राय सांगतं शेवटच्या टप्प्यामध्ये. आणि माझं एक वैयक्तिक मत आहे, की तुम्ही जो वर्षभर अभ्यास केलात ना, तो प्रामाणिकपणे केलेला आहे आणि त्याच्यावर या शेवटच्या कालावधीमध्ये रिव्हिजन होणं गरजेचं आहे. मुलं काय करतात, की नवीन काही आलं, की ते घेतात आणि त्याच गोष्टीच्या पाठीमागे लागतात. मला वैयक्तिक असं वाटतं, की तुम्ही जे अभ्यास केलेले त्याच्यामध्ये परफेक्शन आलं पाहिजे आणि परफेक्शन हे तेव्हाच येतं, ज्यावेळेस तुम्ही काय करता, एखाद्या घटकाचं पुन्हा-पुन्हा रिपिटेशन करता, रिव्हिजन करता. म्हणून मी नेहमी एक मुलांना सांगत असतो, की बाबांनो तुम्ही 10 पुस्तकं मार्केटमधली वाचत बसण्यापेक्षा एकच पुस्तक 10 वेळेस वाचा. म्हणजे त्याच्यात परफेक्शन आहे आणि हे परफेक्शन आणि त्यामुळे मुलांना माझं या 20 दिवसातला एकच सल्ला असेल, की शेवटच्या या कालावधीमध्ये चालू घडामोडी हे बीट सोडलं तर बाकी अदर मराठी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, जी-एसचे जे काही तुम्ही मटेरियल रीड केलेलं आहे, ते मटेरियल पुन्हा-पुन्हा त्याच्यावरच रिव्हिजन करा. जेणे की ते परफेक्ट असेल आणि तुम्हाला मार्क वाढवून देण्यात आणि कन्फ्युजन दूर करण्यात. मी तर असे बरेचसे मुलं पाहिले सर किंवा जे झालेले पेपर आहेत त्या पेपरमध्ये काही मुलांची तर अशी अवस्था आहे, की वर्षभर त्यांना असंही विचारलं ना, की आद्य क्रांतिकारक कोण किंवा आद्य महिला शिक्षिका कोण? सहज सांगतात. पण परीक्षेच्या हॉलमध्ये ते साधे-साधे असे सोपे-सोपे प्रश्न चुकलेत मुलं. त्याचं कारण काय? की वाक्यरचनेत बदल केला किंवा अ, काही चेंजेस झाले किंवा परीक्षेच्या हॉलमधलं जे वातावरण आहे, त्या वातावरणामध्ये त्याने जर स्वतःला फिट नाही करून घेतलं, तर असा धोका त्या ठिकाणी उद्भवतो आणि त्याच्यामुळे रिझल्ट जाऊ शकतात. तर मला असं वाटतं, की आपण हे जर होऊ द्यायचं नसेल, तर एकच करावं लागेल. काय करावं लागेल? की किमान 1 दिवस आड किंवा दररोज मी तर म्हणेन डेली किमान 1 पेपर त्याने सोडवला पाहिजे. आणि हा पेपर सोडवत असताना त्यांनी कुठला सोडवला पाहिजे, कसा सोडवला पाहिजे. मी म्हणेन की जे झालेले पेपर आहेत पोलीस भरतीचे, त्याच्यानं ते जर सोडवले असतील, उत्तर वगैरे त्यांच्याकडे असतात. बऱ्याच वेळेस ते वाचून पाठांतर झालेलं असतं. त्यामुळे ते सोडवण्यात मुलांना रस नसतो आता. आणि मग जर हे त्यांना पॉसिबल होत नसेल, तर मग आपला जो काही ज्ञानदीप प्लॅटफॉर्म आहे, ज्ञानदीप अकॅडमीचा, Instagramचा असेल, तर त्या Instagramच्या प्लॅटफॉर्मवरती जर आपल्याकडून काही मुलांना अशा दर्जेदार, की शेवटच्या टप्प्यात जर काही क्वेश्चन पेपर आपल्याला उपलब्ध करून देता आले, तर मला असं वाटतं तुम्ही ते आपल्या प्लॅटफॉर्मवरती ते उपलब्ध करून द्यावेत. जेणे की मुलांना त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, की ते मुलांना कळाले पाहिजे यासाठी मुलांनी पण काय केलं पाहिजे, की आपलं जे Instagramचं प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती त्यांनी काय केलं त्याला केलं पाहिजे, फॉलो केलं पाहिजे. जेणे की ती माहिती त्यांना लवकरात लवकर पोहोचेल. आणि तो तुमचा प्रयत्न असायला पाहिजे सर, की मुलांना किमान 1 दिवस किंवा दररोज 1 पेपर आपल्याला त्यांना देता येईल. मग ते घटक वाईज द्या किंवा मग असेही दिले तरी चालतील, ज्यामुळे मुलांना त्याचा निश्चितच फायदा होईल. सर आता आपण आपल्या अकॅडमीमध्ये 1 दिवस आड पेपर आहोत. अच्छा. तर सर आपल्यामुळं बाकी विद्यार्थ्यांचा सर्वसामान्य परिस्थितीत बेऊल तयारी करणारे विद्यार्थी असतील किंवा स्वतः रोखून परिश्रम घेऊन मेहनत करणारे विद्यार्थी असतील, सेल्फ रिलीज करणारे विद्यार्थी असतील, तर त्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच आपण अ, एक 8 दिवसामध्ये 3 ते 4 पेपर आपण नक्की देऊ आणि त्या आज पेपर दिला, तर दुसऱ्या दिवशी किंवा एक उद्याचं विश्लेषण पण त्याच्यावर टाकून एन-सी-टी पण त्यांना देऊ आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं किंवा स्पष्ट असेल. कारण बघा, की आपला उद्देश एकच आहे. आपण ह्या अकॅडमीची म्हणजे उत्पत्ती किंवा अकॅडमीची स्थापनाच एका गोष्टीसाठी केलेली आहे, की सर्वसामान्य युवकांना व युवतींना स्वावलंबी बनता आलं पाहिजे. जे स्वतः कुठेतरी स्टेबल झाले पाहिजे आणि आपली जी परिस्थिती आहे, ती परिस्थिती बदलण्यासाठी ते सक्षम झाले पाहिजे. तर गेल्या 17 वर्षामध्ये जवळपास आता हे 17 वर्ष चालू आहे, 16 वर्ष कंप्लीट झाले. आतापर्यंत एक 1200-1250 विद्यार्थी या ज्ञानदीप अकॅडमीतून स्वतःच्या पायावर उभं राहून स्वावलंबी झालेले आपण पाहिलेले आहे.
तर मला एकच सांगावंसं सर्वांना सांगावंसं वाटतं, की मित्रांनो, तुम्ही ज्ञानदीप अकॅडमीच्या YouTubeला आणि Instaला या दोन्हीही चॅनलला तुम्हाला फर्स्ट सर्व्हे पेपर मिळून जातील इथून पुढचे आणि तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे दर्जेदार परीक्षेचे प्रश्न पण भेटून जातील आणि त्यासाठी आम्हाला तुमची पण गरज आहे. कारण का, की आता अवघा महाराष्ट्र पाहतोय, की तुमच्या पुस्तकाचं खूपच म्हणजे गुणगान गायलं जातंय. कारण का, एक तुमची स्तुती म्हणून म्हणणार नाही, परंतु आता तुम्ही स्वतःच सांगा, की गेल्या या 100 ते 102 पेपरमध्ये जवळपास तुमचे पेपर म्हणजे प्रश्न जे आहे किंवा तुम्ही तयार केलेलं पुस्तक जे आहे, हे पुस्तक कितपत विद्यार्थ्यांना उपयोगी मी खरं सांगायचं म्हणजे काय, तर मी जास्त पुस्तकाबद्दल आजपर्यंत मुलांमध्ये गेलोच नाही आणि ज्या मुलांकडे पुस्तकं आहेत किंवा ज्यापर्यंत पोहोचलो, त्या मुलांना 100% फायदा झालेला आहे. तर कारण काय, की इव्हन तुम्ही कुठल्याही जिल्ह्याचा जर क्वेश्चन पेपर घेतला, झालेला जिल्ह्याचा आणि पुढे होणारा पण, जर पेपर घेतला, तर तुम्हाला त्याच्यातले 85 ते 90% प्रश्न चालू घडामोडी सोडून बाकीचा जो काही भाग आहे, तो सगळा आपल्या बुक्समध्ये कव्हर झालेला आहे. त्याचं रिझन एक आहे सर. कारण का आपण काय केलेलं आहे, ज्यावेळेस पुस्तक तयार केलं, त्यावेळेस त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, की स्टेट बोर्ड त्याच्यामध्ये कव्हर केलं. संपूर्ण 5वी ते 10वी 12वी पर्यंतचा स्टेट बोर्ड कव्हर केलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय केलेलं आहे, तर प्रिव्हियस इयरचे जे काही क्वेश्चन पेपर आहेत, मागच्या 3-4 वर्षाचे क्वेश्चन पेपर, त्या क्वेश्चन पेपरचा अभ्यास केला आणि स्टेट बोर्डातला तो भाग आणि संदर्भ ग्रंथ जे आहेत, या तिघांचं कॉम्बिनेशन एकत्र घेतलेलं आहे. त्यामुळं समजा आता निवड समितीला वाटलं की नाही आपण पेपर संदर्भ ग्रंथातून घ्यायचा, तर ते पण त्याच्यामध्ये आहे. निवड समितीला वाटलं की आपण नाही पेपर स्टेट बोर्डातूनच कव्हर करायचा, तर तो पण संदर्भ त्याच्यामध्ये आहे. किंवा निवड समितीला वाटलं की आपण मागचे जे 2-3 वर्षाचे क्वेश्चन पेपर झालेले आहेत, त्याच्यातून आपण पेपर तयार करायचा, तर तोही भाग त्याच्यामध्ये आहे. त्यामुळं काय होतं, की मुलांना कमी वाचनामध्ये जास्तीत जास्त माहिती आपण त्याच्यामध्ये देण्याचं काय केलेलं आहे, प्रयत्न केलेला आहे आणि 100% अगदी ठाण्याचा जरी पेपर पाहिला सर आपण, की जिथं 73 प्रश्न हे GSवरती होते. त्याच्यामध्ये 15 प्रश्न हे चालू घडामोडीचे होते. म्हणजे 58 प्रश्न हे GSचे असताना, त्या 58 पैकी जवळपास 52 ते 53 प्रश्न हे आपल्या एका पुस्तकातले आहेत. हे एक उदाहरण दाखवलं. एक जिल्हा सांगितला, ठाणे जिल्हा. तुम्ही जर बाकी जिल्ह्यांचा देखील विचार केला, तर तोच आहे. आता आपलं हे TCS IBPSचं पुस्तक आहे, जे सामान्य ज्ञान याच्या अनुषंगानं तयार केलेलं आहे आणि दुसरं आहे आपलं स्पेशल पोलीस भरती, ग्रीन कलरमध्ये आणि त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, की बुक्स तर घेतलेच, म्हणजे थेअरी तर दिलेलीच आहे. पण सोबतच टॉपिक खालचे जे काही स्टेट बोर्डाचे प्रश्न आहेत, ते सगळे प्रश्न त्याच्यामध्ये आपण समाविष्ट केलेले आहेत. मग त्या रिकाम्या जागा असतील, जोड्या लावा असतील, एका वाक्यात उत्तरे द्या असतील, ते आपण त्या ठिकाणी ॲड केलेले आहेत. त्याचा निश्चितच मुलांना फायदा झालेला आहे आणि येणाऱ्या परीक्षेमध्येही तो 100% होईल. यामध्ये कुठलीही शंका घेण्याचं कारण नाही किंवा मला तर त्याबद्दल कुठलीही शंका असणार नाही. बरोबर आहे सर. कारण का आम्ही पाहत आहोत तुमचं जे कार्य आहे, हे खूप छान कार्य आहे. कारण का तुम्ही गोरगरीब मुलांना त्याच्यावर एक 20% ते 25% पर्यंत पुस्तकावर डिस्काउंट पण देऊन पुस्तकं दिलेली आणि पाहिजेतली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, की या पुस्तकाला तयार करताना तुम्ही सर्वांगीण म्हणजे बाबींचा विचार केलेला आहे. आणि त्यामुळं नक्कीच आता कसं आहे, सर बाहेर बाजारात आपण पाहत आहोत, काय नाही पुस्तकांमध्ये गुणवत्ता नसताना सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याकडे ती पुस्तकं आहे. परंतु तुमच्या पुस्तकात गुणवत्ता असूनही काही म्हणजे खोतकरू विद्यार्थ्यांपर्यंत ते पुस्तक पोहोचलेलं आहे. त्यामुळं माझी सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती आहे, की शिंदे सरांचं ऑनलाईनर आणि हे 2 म्हणजे 2 पुस्तकं पुनरावृत्ती जी आहे, तर सामान्य ज्ञानची. तर त्या साठी इथून पुढं आपल्याला म्हणजे सामान्य ज्ञानचं हे पुस्तक आणि ऑनलाईनरचं पोलीस भरती पण. तर यामध्ये तुम्ही हे पुस्तकं जर वापरले, तर तुमचा 100% त्याच्यामध्ये फायदा होईल आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुम्ही जे काही जी नावाचा घटक आहे, तो मुंबईला सर्वात जास्त प्रमाणात विचारला जातो आणि त्या जी-केमधून ते जास्तीत जास्त क्वेश्चन आले, तर तुम्हाला वर्दी म्हणजे आपल्याशिवाय किंवा वर्दीशिवाय कोणीच रोखू शकणार नाही. वर्दी तुमच्या हातातच असणार आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही आणखीन चांगल्या पद्धतीनं पुढील येणाऱ्या आवृत्तीची निर्मिती करू सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवाल आणि याच्यात
आणखी बदल काय करता आला तर तो नक्की करा. बदलासह जे काही आहेत काही आणि मुलांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्यासाठी हा माझा प्रयत्न असेल. धन्यवाद.